हाच फर्स्ट जो राऊंड आहे त्याची चॉईस फिलिंग आहे. सगळ्यांनी चॉईस फिलिंग केलेली असेल. ज्यांची राहिली चॉईस फिलिंग त्यांनी आत्ता करून घ्या मीटिंग झाल्यानंतर. मी अवेलेबल आहे आत्ता. ज्यांना पाहिजे असेल चॉईस फिलिंग करून तर मी करून देईल, कारण मी सकाळी सांगितलं होतं तर संध्याकाळी तुमची सगळ्यांची चॉईस फिलिंग होईल. जर तुम्हाला जमत नसेल किंवा काही भीती वाटत असेल तर मी संध्याकाळी तुमची चॉईस फिलिंग करून देईल, है ना. तर आत्ता चॉईस फिलिंग आपण बद्दल मी ऑलरेडी तुम्हाला एक बस सगळ्यांचं झालं आहे चॉईस फिलिंग. बस जस्ट एक मी फक्त रिमाइंडर देतो आहे की चॉईस फिलिंगमध्ये फक्त फायनल मेरिट लिस्टवर क्लिक करून तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म चेक करायचे आहे. इथे प्रेफरन्स फॉर्म येतं आणि लॉग इन तुमचा ॲप्लिकेशन आय डी आणि मोबाईल नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि फक्त एक सिलेक्ट करायचं एक नाव आणि सबमिट करायचं आणि क्लोज करून द्यायची विंडो, म्हणजे तुमचं सबमिशन होऊन जाईल. ओके, आता बस फक्त रूल्स आणि सीट मॅट्रिकचा थोडासा इश्यू आहे भरपूर साऱ्या जणांना, तर तो मी फक्त एकदा क्लिअर करतो. ओके, अजून कोणी राहिलं आहे का जॉईन व्हायचं? येस. ओके, झाले जॉईन. सीट मॅट्रिक्स आहे फर्स्ट हे रिजन कोटाचं, मी ऑलरेडी तुम्हाला शेअर केलं आहे रिजन कोटाचं सीट मॅट्रिक्स. हां, फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला थोडेसे रूल्स सांगतो आहे, काय रूल्स होते, काय रूल्स आहेत ऑलरेडी आपण एका मीटिंगमध्ये शेअर केलेले आहेत. बट फर्स्ट भरपूर साऱ्या स्टुडंटना अजून डाऊट आहे. चॉईस फिलिंग सगळ्यांचं झालं आहे फर्स्ट राऊंडसाठी. तुम्हाला आता मी फक्त एक आउटलाईन देतो आहे फर्स्ट की तुम्हाला आता काय करायचं आहे. चॉईस फिलिंग झाल्यानंतर फर्स्ट राऊंडचं तुम्हाला चॉईस फिलिंग झालं आहे, फिलिंग ऑप्शन फॉर्म फॉर फर्स्ट राऊंड ऑफ रिजन कोटा ॲडमिशन आज 2 ऑगस्टला. तर चॉईस फिलिंग झाल्यानंतर फर्स्ट राऊंड डिस्प्ले होणार आहे 4 तारखेला, म्हणजे परवा राऊंड येणार आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की मिळेल की नाही मिळेल हे तुमच्या मनात जे आहे ते 4 तारखेला कळूनच जाईल कन्फर्मेशन. त्यानंतर लास्ट रिपोर्टिंगला काय काय डॉक्युमेंट्स लागतात, रिपोर्टिंगला किती फी लागते वगैरे ते पण मी शेअर करून देईल उद्या. आणि डिस्प्ले ऑफ अलॉटमेंट फर्स्ट राऊंड कोटा वेटिंग लिस्ट लागेल. वेटिंग लिस्टसाठी चॉईस फिलिंगची गरज नाही आहे, ते डायरेक्टली तुम्हाला चॉईस फिलिंग जे आहे तुम्ही फर्स्ट राऊंडला दिली तेच तुमचे कंटिन्यू होतील. इफ सपोज इन केस जर काही प्रॉब्लेम असेल तर म्हणजे अरे ते प्रोग्राम आल्यानंतरचा गुन्हा माईक ऑफ करून द्या. कोण आहे? फर्स्ट राऊंडमध्ये जर सीट वॅकंट असतील तर त्या फर्स्ट राऊंड वेटिंग लिस्टमध्ये फिलअप करून घेतल्या जातात. दरवर्षी 1-2 सीट असतातच त्या फर्स्ट राऊंडच्या वेटिंग लिस्टमध्ये फिलअप होतात. त्यानंतर फर्स्ट राऊंडचा तुम्हाला लास्ट डेट असेल वेटिंग लिस्ट नंतर पण तुम्हाला टाईम दिला जातो ॲडमिशन प्रोसेससाठी. ज्यांचं नाव फर्स्ट राऊंड वेटिंग लिस्टमध्ये असेल त्यांना पण कॉलेज अलॉट झालेलं असणार आहे, म्हणजे ते 8 तारखेला तुम्हाला कळून जाईल. म्हणजे फर्स्ट राऊंडच्या ज्या सीट राहिल्या त्या फर्स्ट राऊंड वेटिंगमध्ये फिलअप होतील. त्यानंतर सेकंड राऊंडला तुम्हाला चॉईस फिलिंग करायचे परत, जसा तुम्ही आत्ता चॉईस फिलिंग केलं तसंच तुम्हाला सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करायचे. जर स्टुडंटला सीट मिळालेली नाही आहे त्याचा आपण क्रायटेरिया बघू की कोणते स्टुडंट सेकंड राऊंडमध्ये जाणार आहे, कोणते स्टुडंट राहणार आहे, कोण किती स्टुडंट होल्ड करू शकतं ते पण आपण आत्ता बघणार आहे. नंतर सेकंड राऊंड नंतर डिस्प्ले सेकंड राऊंड अलॉटमेंट लिस्ट 15 तारखेला आहे.
15 तारखेनंतर हे 19 हे असं शेड्यूल आहे पूर्ण. आणि NRIचं कसं आहे, NRI नंतर आपले स्टुडंट कधी NRIला अप्लाय करणार मी ते फक्त ग्रुपला टाकत जाईल. अपडेट तुम्हाला मिळत राहतील की उद्या काय होणार आहे, आज काय होणार. आणि लिस्ट जी आहे ती संध्याकाळीच येत असते. तर तुम्ही सकाळपासून सांगत नका राहत बसू की म्हणजे की सर लिस्ट मी लिस्ट आल्यानंतर ग्रुपला टाकणारच आहे. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल मी फर्स्ट राऊंड ॲडमिशन, आता रिजनचा फर्स्ट राऊंड आहे तर फर्स्ट राऊंडची ॲडमिशन प्रोसेस कशी राहणार. तर 1 मिनिट कोणतं राहिलं आहे, तुम्ही लेट जॉईन व्हाल तर असंच होणार. ओके. फर्स्ट राऊंडचे रूल्स सांगून देतो मी तुम्हाला. फर्स्ट प्रेफरन्स फॉर्म तुम्हाला भरायचा. जर तुम्ही प्रेफरन्स फॉर्म भरलेला नसेल तर तुम्हाला म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये तुम्ही इलिजिबल नाही, तुम्हाला चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे. ओके. त्यानंतर अलॉटमेंट लेटर जेव्हा जनरेट होईल, the allotment letter shall be generated for those candidates who have been allotted the seats. The candidate shall personally visit the allotted college with printout letter. जे तुम्हाला अलॉटमेंट लेटर येईल ते मी कसं काढायचं ते पण सांगणार आहे. अलॉटमेंट लेटर सेम जसं तुम्ही चॉईस फिलिंग केले तिथेच अलॉटमेंट लेटर येते. लॉग इन करून तुमचं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे. पण ते स्टुडंट ज्यांना सीट मिळाली त्यांचं नाव त्या लिस्टमध्ये आहे, म्हणजे फर्स्ट राऊंड सेकंड राऊंडमध्ये. ओरिजिनल डॉक्युमेंट आणि फीसोबत तुम्हाला तिथे जायचं आहे. फर्स्ट राऊंड नंतर इथे भरपूर साऱ्या जणांना डाऊट होता की हे काय आहे ही प्रोसेस. ओके. या प्रोसेसमध्ये हे जे आहे हे डिटेल्स त्यांनी दिले आहेत याच्यामध्ये भरपूर साऱ्या स्टुडंटला डाऊट. आता मी याच्या आधी एक सांगतो की ज्या स्टुडंटला रिजनमध्ये कॉलेज नाही पाहिजे तर ते स्टुडंट डायरेक्टली त्यांना स्टेटमध्ये ॲडमिशन पाहिजे, त्यांना रिजनचं कॉलेज नको आहे. सपोज इन केस एखाद्या स्टुडंटला मुंबई वेटनरी कॉलेज म्हणजे ए रिजनमध्ये त्याचं झालं आहे, पण त्याला ए रिजनचं कॉलेज नको आहे, त्याला स्टेट रिजनमधून किंवा दुसरं कॉलेज पाहिजे. कारण रिजनला आपण एकच रिजनचंच कॉलेज ॲड करू शकतो चॉईस फिलिंगसाठी, आणि स्टेटसाठी आपण बाकीचे कॉलेजेस ॲड करू शकतो. आता रिजन राऊंडला तुम्हाला जे कॉलेज घ्यायचं नाही आहे तर तुम्ही चॉईस फिलिंगच करायचं नाही. कळालं. चॉईस फिलिंग जर तुम्ही केली तर त्यांचा अर्थ असा होतो की तुम्हाला रिजनचं कॉलेज पाहिजे. सपोज जर रिजनचं कॉलेज मिळालं तुम्हाला तर तुम्हाला ते कंपल्सरी घ्यावं लागतं. जर तुम्ही ते कॉलेज घेतलं नाही तर तुम्हाला काउन्सिलिंगच्या बाहेर केलं जातं. म्हणजे तुम्हाला कॉलेज मिळालं तरी पण तुम्हाला काउन्सिलिंगच्या बाहेर केलं जातं. आणि तुम्हाला जर कॉलेज नाही मिळालं तर तुम्ही सेकंड राऊंडसाठी इलिजिबल आहात. तर कारण तुम्हाला कॉलेज मिळालंच नाही तर तुम्ही सेकंड राऊंडसाठी चॉईस फिलिंग वगैरे करू शकता. पण जर तुम्ही फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं तर तुम्ही घेतलं नाही, आणि जर तुम्ही ॲडमिशन घेतलं दोन्ही केसेसमध्ये तुम्ही काउन्सिलिंगच्या बाहेर पुढची प्रोसेस तुम्ही पुढच्या राऊंडसाठी इलिजिबल नाही. आता याच्यामध्ये once the seat is allotted as per the candidate's first preference for region or state quota round and the candidate does not report to the college within the stipulated period of time mentioned in allotment letter, his or candidature will be cancelled for the next rounds. म्हणजे जर एखाद्या स्टुडंटला तुम्ही जो फर्स्ट प्रेफरन्स देता, आता भरपूर सारे रिजनमध्ये एकच कॉलेज आहे आणि बाकीच्या रिजनमध्ये 2 कॉलेजेस आहेत. तर रिजन राऊंडमध्ये जर तुम्हाला एकच कॉलेज पाहिजे, म्हणजे संभवच डी रिजनमध्ये आहे तर डी रिजनमध्ये 2 कॉलेजेस आहेत. 2 कॉलेजेसमध्ये जर तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स परभणी कॉलेजला दिला आणि तुम्ही सेकंड प्रेफरन्स उदगीर कॉलेजला दिला, सपोज जर तुम्हाला उदगीरवरती पाहिजे असेल तर उदगीरवरती टाकू शकता. जर तुम्ही सेकंड उदगीरला दिला आणि फर्स्ट परभणीला दिला तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स पाहिजे. तर फर्स्ट प्रेफरन्स जर तुम्हाला मिळाला तर तुम्हाला ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे. तर तुम्ही जर ॲडमिशन नाही घेतलं किंवा तुम्ही तो राऊंड स्किप करायचं बघत असाल तर तुम्ही काउन्सिलिंगच्या बाहेर होणार. Whereas if the seats is allotted as per the candidate's second preference and onward and the candidate does not report to the college, the दुसऱ्या राऊंडमध्ये जर म्हणजे
seat is allotted as per the candidate's second preference and onward the candidate does not report to the college. म्हणजे सेकंड प्रेफरन्समध्ये जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं आहे तर तुम्ही समजा सेकंड प्रेफरन्स, समजा आता परभणीचं आपण उदाहरण घेतलं तर उदगीर कॉलेज समजा त्याला परभणी नाही मिळालं तर उदगीर मिळालं, तर उदगीर नाही मिळालं तर तो तिथे होल्ड करू शकतो सेकंड राऊंडसाठी. म्हणजे ते फक्त ज्या रिजनच्या राऊंडचं सांगतं, हे स्टेट आणि रिजनचं दोन्हीसाठी पण आहे. जर सेकंड राऊंडला तुम्हाला सेकंड जर ऑप्शन मिळालं, म्हणजे सेकंड आता उदगीर जर मिळालं तर तुम्ही होल्ड करून पुढे जाऊ शकता. म्हणजे सेकंड जर वॅकन्सी असेल तर, नाहीतर तुम्हाला तेच कॉलेज पुन्हा अलॉट होणार. आणि ज्यांनी परभणी टाकलं आहे, उदगीर टाकलं आहे, ज्यांना फक्त परभणीच पाहिजे त्यांनी परभणीच फक्त टाकायचं. जर परभणी नाही मिळालं तर तुम्ही नेक्स्ट राऊंडसाठी जाऊ शकता. जर तुम्ही उदगीर टाकलं आणि उदगीर जर तुम्हाला मिळालं, तुम्ही सेकंड राऊंडला तुम्हाला उदगीरच मिळेल याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळे रिजन राऊंड स्किप करू नका. रिजन राऊंडला जर तुम्हाला सीट मिळत असेल तर घेऊन टाका. सेकंड इयरला तुम्ही चेंज करू शकता कॉलेज, त्याची प्रोसेस पण मी सांगून देईल, ऑलरेडी मी चॅनलवर टाकलेली. जर सेकंड राऊंडला स्टेट राऊंडला रिस्क अशी आहे की सी रिजनला भरपूर सारे मुलं आहेत जे 450च्या अबोव आहे. तुम्ही पण लिस्ट बघितली आहे, ती मुलं सगळे स्टेट राऊंडला येणार. आणि स्टेट राऊंडला तुम्हाला तुमचं रिजनचं कॉलेज ॲड करता येत नाही फर्स्ट अँड सेकंड राऊंडसाठी. ओके, इथे जे आहे फर्स्ट राऊंड रिजन कोटा झाल्यानंतर तुमचं स्टेट राऊंड चालू होणार. डिस्प्ले ऑफ फर्स्ट राऊंड स्टेट कोटा तुम्हाला फिलिंग ऑप्शन करायचं स्टेट राऊंडसाठी. सॉरी, हे जम्मू काश्मीर आणि गोवा स्टेटसाठी आहे. महाराष्ट्रासाठी इथे खाली नाही दीज हेच आहे फिलिंग ऑप्शन फॉर्म फॉर फर्स्ट राऊंड स्टेट कोटा ॲडमिशन्स सगळ्यांसाठीच आहे. तर याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही स्टेट राऊंडसाठी ऑप्शन फिलिंग करणार आहात 20 तारखेला, इथे एक आहे लिस्ट लागणार 22 तारखेला. ओके, स्टेट राऊंडला. तर स्टेट राऊंडसाठी फर्स्ट राऊंडला तुम्हाला सगळे कॉलेज टाकता येत नाही. तुम्हाला तुमचं रिजनचं कॉलेज सोडून बाकी सगळे कॉलेज टाकता येणार. एक कॉलेज तुम्हाला स्किप करावं लागतं तुमच्या रिजनचं. देन सेकंड राऊंडला तुम्हाला फर्स्ट स्टेट फर्स्ट वेटिंग, देन सेकंड राऊंड स्टेट कोटा येईल, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला टाकता येणार नाही. तुम्हाला मिक्स जो राऊंड असतो याच्यामध्ये तुम्ही तुमच्या रिजनचं कॉलेज ॲड करू शकता. तुम्हाला 6ही कॉलेज तुम्हाला ॲड करता येतात. ओके, थर्ड राऊंड जो आहे म्हणजे मिक्स राऊंड जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करता येतं. त्याच्यानंतर मग स्पेशल राऊंड आणि वेटिंग राऊंड होणार. ओके, हा मेन क्रायटेरिया होतात. जस्ट मी तुम्हाला फक्त सांगतो. आता सेकंड राऊंड ऑफ ॲडमिशनसाठी सेमच आहे. जे आहे सेकंड राऊंड मीन्स स्टेटचा असू द्या किंवा रिजनचा असू द्या. आता थर्ड राऊंडसाठी सेकंड राऊंडला फक्त तुम्हाला चॉईस फिलिंग वगैरे करायची सीट असेल आणि हा सेकंड राऊंड होईलच याची पण गॅरंटी नाही. सेकंड राऊंडला जर फर्स्ट राऊंडची जर काही सीट असेल किंवा मुलांनी अटेंड केलं नाही कॉलेज किंवा ॲडमिशन नाही घेतलं तर त्या उरलेले सीट सेकंड राऊंडला येतात. असं नाही की फर्स्ट राऊंडला काही सीट वॅकंट ठेवतात. फर्स्ट राऊंडला सगळ्या सीट भरल्या जातात. जर स्टुडंट नाही आले तर सेकंड राऊंडला तुम्हाला सीट ओपन होते. थर्ड राऊंडचं ॲडमिशन प्रोसेसमध्ये the seats remaining vacant after second round regional as well as state quota admission will be combined and filled in during the third round. In case if any candidate does not report to college to confirm the seat during third round, next candidate from the waiting list of the respective category shall be allotted the seats as per the merit नुसारच तुम्हाला सीट मिळणार आहे थर्ड राऊंडला पण. ओके, तर हा सीट जर राहिल्या तरच थर्ड राऊंड होतं. म्हणजे थर्ड राऊंड होतोच दरवर्षी, कारण सीट वॅकंट असतातच. कारण सगळेच मुलं ॲडमिशन घेत नाही, कारण स्टेट राऊंडमध्ये सगळ्या सीट आणि थर्ड राऊंडमध्ये सगळ्या सीट कंबाईन केल्या जातात. म्हणजे रिजनच्या सगळ्या सीट इकडे थर्ड राऊंडमध्ये येतात. समजा रिजनच्या सगळ्या फर्स्ट अँड सेकंड राऊंड नंतर जर रिजन फर्स्ट अँड सेकंड राऊंड नंतर जरी सीट वॅकंट राहिल्यात तरी त्या सीट सगळ्या थर्ड राऊंडमध्ये येतात आणि त्या सीट त्याच कॅटेगरीला पडतात. म्हणजे समजा OBC कॅटेगरी सीट आहे तर OBC कॅटेगरीलाच ती सीट पडते आणि त्याच कॉलेजला पडते. ओके, तर आता भरपूर डाऊट आहे तुमच्यासह, आपण डाऊट सेशन घेऊया म्हणजे बाकी सगळ्यांचे डाऊट पण क्लिअर होतील. सीट मॅट्रिक्स ऑलरेडी मी केलं आहे. हां,
सर फॉर एक्झाम्पल एक आता समजा माझं लिस्टमध्ये नाव लागलं, आता कॉलेजच्या ॲडमिशनमध्ये जर 12th स्टँडर्डची मार्क ती जी सर्टिफिकेट आहे ना ते नाही सापडत मला, तर त्याच्यामुळे काय अडेल का ॲडमिशन? नाही नाही, ॲडमिशन कोणत्याच डॉक्युमेंटमुळे ॲडमिशन अडणार नाही. तिथे तुम्हाला टाईम दिला जातो ॲडमिशनच्या वेळेस. हां. डॉक्युमेंट तुम्हाला ऍक्च्युली म्हणजे माझ्याकडे ना मार्कशीट आहे पण तो सर्टिफिकेट हरवलाय 12thचा. नाही, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. मार्कशीट असेल तर मार्कशीट घेऊन जायचं. ठीक आहे सर. बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स ते EWS वगैरे सगळं आहे, फक्त 12thचं जे सर्टिफिकेट आहे ना ते नाहीये, मार्कशीट आहे 12thची. 12th सर्टिफिकेट कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे सर, थँक्यू. नेक्स्ट. अजून काही क्वेरीज? भरपूर क्वेरीज होत्या, तुम्ही भरपूर क्वेरीज विचारल्या. सर ऍक्च्युली फर्स्ट राऊंड मध्ये सपोज 2 कॉलेज आहे, एक नागपूर आणि दुसरं अकोला. हो हो. तर सपोज प्रेफरन्स नागपूरला असेल पण लागला अकोल्यामध्ये, होल्ड करायचं कॉलेज म्हणजे काय, ऍडमिशन घ्यायची काय तिथे सर? नाही, ऍडमिशन नाही घ्यायची, तुम्ही स्किप करू शकता ती. म्हणजे तुम्हाला स्किप करू शकता म्हणजे तुम्ही सेकंड राऊंडसाठी जरी तुम्ही ॲडमिशन नाही घेतलं ना तरी पण तुम्ही सेकंड राऊंडसाठी इलिजिबल आहात. अच्छा अच्छा. असं म्हणजे तुम्ही अकोला टाकलं तरी चालेल. तुम्हाला मिळालं समजा अकोला, तर तुम्ही ॲडमिशन नाही घेतलं, समजा मला नाही पाहिजे अकोला आणि तुम्ही सेकंड प्रेफरन्स टाकायला पाहिजे अकोला. जर नाही मिळालं तर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये जर नागपूरला सीट वॅकंट राहिली तर तुम्हाला नागपूर मिळून जाईल. ओके ओके. तर मी सजेस्ट असं करेल की दोन्ही टाका. फर्स्ट नागपूर टाका, देन अकोला टाका. कारण अकोला नाही पाहिजे तर सेकंडला अकोला ठेवा. जर आपल्या सेकंड राऊंडमध्ये पण मग तुम्हाला अकोला मिळून जाईल जर फर्स्ट राऊंडला मिळालेलं असेल तर. म्हणजे ओके ओके. पण ते पण याच्यावर असेल की तिथे पण सीट वॅकंट पाहिजे. आणि चॉईस फिलिंग करून द्या. जर ज्यांची राहिली आहेत तर मी करून देईल बाकी सगळ्यांची चॉईस फिलिंग. आत्ता आपण चॉईस काय एक मिनिट पण लागत नाही चॉईस फिलिंगला. मला सांगा जरा राहिली असेल ज्यांची ना. हॅलो. हां सर म्हटलं मागच्या वर्षी काय SML पर्यंत जागा भरल्या गेल्या होत्या त्याचं जरा डिस्क्रिप्शन मिळेल का? मी ते शेअर करून देईल तुम्हाला. म्हणजे मागच्या वर्षीचं पूर्णच SML. एक मिनिट, मी लगेचच सांगतो ना. आता मीटिंग जर चालू आहे तर लगेच. मी फक्त एकच मिनिट मी सांगतो तुम्हाला. जस्ट मिनिट, मी ओपन करते PDF. कसं बनवलेलं आहे तिथे. SMLचं तुम्हाला किती SML पर्यंत, आता नागपूरचं सांगतो मी. म्हणजे जे 70% कोटा होता ना, तर नागपूरला ओपन कॅटेगरीसाठी 229 मार्क्स, 229 SML. मार्क्स नाही म्हणते, SML अनरिझर्व कॅटेगरी नागपूरला 229 पर्यंत मिळालेले. त्यावेळेस मार्क्स होते 566 त्या स्टुडंटला. 229 रिजन राऊंडमध्ये आणि स्टेट राऊंडमध्ये 242 292 पर्यंत मिळालेलं ओपन कॅटेगरीसाठी. नागपूर रिजनचं सांगतोय मी. हे सगळं तुम्हाला याच्यावर टाकून देईल ग्रुपला, ते तुम्हाला इझी पडेल. हो ना सर? आणखीन एक फक्त छोटा प्रश्न होता की 4030 मुलं यावर्षी प्रवेश प्रक्रियेत आहे. दरवर्षी ही संख्या एवढीच असते का कमी जास्त असते? वाढते. यावर्षी वाढली. दरवर्षी 3 3.5 असतात. ओके सर, धन्यवाद. हो हो. ज्याच्या कॅटेगरीमध्ये असेल ते कॅटेगरीचं मला सांगा, मी त्याच्या कॅटेगरीचं सांगतो. ओबीसी कॅटेगरीसाठी किती SML लागेल सर? रिजन, स्टेट, कॉलेज. रिजन कोणतं? नागपूर. आणि कॅटेगरी? ओबीसी.
ओबीसी साठी गर्ल्स की बोथ? गर्ल्स 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 साठी 200 होता SML आणि अच्छा. म्हणजे आणि region साठी 275 गर्ल्ससाठी आणि स्टेटमध्ये 200 आणि तसं नॉर्मल ओव्हरऑल 247 235च्या अराउंड होता. सर मागच्या वर्षी अकोला नव्हते ना मागच्या वर्षी? अकोल्याची सेपरेट काउन्सिलिंग झालेली. हा, तर यावेळेस थोडा SML वाढेल ना सर? हां, SML आता यावर्षी वाढेल. अकोल्याचं सेपरेट काउन्सिलिंग झालेली ना, त्याच्यामुळे तो SMLचा डाटा नाही आहे, बट कट ऑफचा डाटा आहे आपल्याकडे. कारण ती ऑफलाईन झालेली काउन्सिलिंग, ऑनलाईन नव्हती झालेली ती काउन्सिलिंग. फक्त आपल्याकडे कट ऑफ आहे, कोणकोणते स्टुडंट आहे. ऑलरेडी सगळे ज्युनियर्स आहेत, त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांनी डाटा शेअर केलेला आहे त्यांचा. फक्त SML नाही त्याच्यामध्ये, पण हे आहे कट ऑफ आहे. मी ऑलरेडी शेअर केला आहे तुम्हाला ना कट ऑफ. अजून कोणाचं काही SMLचे रिलेटेड असेल तर मला विचारा, म्हणजे कॅटेगरी वाईज म्हणजे आपलं इझी जाईल. हा सर, SCचं सांगा बरं सर. SC किती? हे आपलं ए रिजन. ए रिजन नागपूर. अकोला नागपूर. हां, नागपूरवालं SC ना? हा येस सर. 941 स्टेटमध्ये बोथला आणि वुमनसाठी 559 स्टेटचं सांगतोय हां. आणि रिजनमध्ये आलेलं आहे 667 आणि 797. येस सर. हां, नोट डाऊन करून ठेवा म्हणजे तुम्हाला पण सोपं जाईल. येस सर, थँक्यू. हे मागच्या वर्षीचं. सर NTBचं किती काय? होईल? NTB NTB रिजन रिजन ए. रिजन ए नागपूरचं. नागपूर अकोला. NTB ना, NTBला एकच सीट होती 70% कोट्यामध्ये 664. बाकी रिजनमध्ये सीट नव्हती. बॉम्बेसाठी जनरल कॅटेगरी. जनरल कॅटेगरीसाठी बॉम्बेमध्ये 146, 230, 293, 281. बोथमध्ये आला 146. एक मिनिट ते बॉम्बेचं मी एकदा फक्त क्लिअर करतो, एकच मिनिट फक्त. बॉम्बेचं जे आहे ना 70% जे रिजनमध्ये आलेलं आहे 293 किंवा 281. मुलींसाठी 281, बोथसाठी 293 आणि 70% रिजन मेरिट लिस्ट ना. हां, रिजनमध्ये आणि स्टेटमध्ये 146 230च्या अराउंड आलेला आहे स्टेटमध्ये. ओके सर EWS साठी डी रिव्हिजन. हॅलो सर. कुठं चाललं? हे कल्याणीच्या रूमला जेवण मला हॅलो. हॅलो, कोणत्या रिजन? हा सर, EWS EWS डी रिजन. डी रिजन ना. डी रिजन मध्ये आता 2 कॉलेज आहे, परभणी आणि उदगीर. रूल्स बद्दल तर तुम्हाला कळालंय ना सगळ्यांना. रूल्स बद्दल काही प्रॉब्लेम नाही ना. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, स्टेट राऊंड, रिजन राऊंड. हो कळाले सर. ना जर असेल तर मला व्हॉट्सअप करा, काही प्रॉब्लेम नाही. सर हां हां, हे रिजन ए OCBC कॅटेगरी. एक मिनिट, यांचं मी आधी फर्स्ट ज्यांनी विचार त्यांचं सांगू. तुमचं सांगतो मी, सगळ्यांचं सांगतो, काय प्रॉब्लेम नाही. डी रिजनचं आलंय कॅटेगरी. EWS. कोणाच तरी माईक चालू आहे. EWS माईक चालू आहे कोणाच तरी, प्लीज. EWS डी रिजन ना. EWS साठी डी रिजन मध्ये मी परभणी कॉलेजचं सांगतोय. फर्स्ट 70% म्हणजे रिजन कोट्यामध्ये आलेलं आहे 368 आणि गर्ल्ससाठी आलेलं आहे 920. बॉयचंच पाहिजे ना. स्टेट कोट्यामध्ये स्टेट कोट्यामध्ये 858. ओके ओके, धन्यवाद. हो, आणि उदगीरचं राहिलं. उदगीरचं राहिलं 1 मिनिट. EWS उदगीरमध्ये 672. 1 मिनिट, उदगीरचं राहिलं त्यांचं ना. उदगीरचं 672 आणि
रिजनमध्ये आलेलं आहे 349. धन्यवाद सर. झालं क्लिअर? नेक्स्ट आता सांगा लवकर. हॅलो सर, काय काय? हॅलो सर, डी डिव्हिजन मध्ये ओपन कॅटेगरी काय कट ऑफ होता गेल्या वर्षी? डी रिजन मध्ये ओपन कॅटेगरीचा कट ऑफ. हा बरोबर ना? हो सर. डी रिजन मध्ये ओपन कॅटेगरी मध्ये गर्ल्स की बॉईज? बॉईज मध्ये कट ऑफ होता 573 आणि SML होता 194. परभणी कॉलेज सांगतोय मी. स्टेट कोटा ना सर, स्टेट कोटा. रिजनचं 194 होता SML. स्टेट कोटाचं काय होतं? स्टेट कोटाचा 128. स्टेट कोटा 128. ओके. आणि उदगीरचं रिजनचा होता अनरिझर्वचा उदगीर 223 आणि 70% म्हणजे जे रिजनसाठी आहे 223 आणि स्टेट कोटासाठी होतं 110. मार्क्स सांगायचे झाले तर जे आहे परभणी कॉलेजचं 583 मार्क्स होते स्टेट कोट्याला लागलेले 128 रँकला आणि 70% 573 होते. आणि तेच उदगीर कॉलेजला 586 होते स्टेट कोट्याला आणि रिजन कोट्याला 568 होते. क्लिअर सर? तसंच आपण शिरवळचं सांगा सर, सी कॅटेगरी, सी डिव्हिजनचा. सी रिजन शिरवळ. बॉईज? बॉईज सर. ओपन ना? जनरल कॅटेगरी. जनरल. हो. ओपनचं आहे ओपन 160 स्टेटला गेलेलं, रिजनला 88 आलेलं. 590 मार्क होते, 579 मार्क. शिरवळचं सगळ्यात जास्त जाणार आहे कट ऑफ यावर्षी, पण शिरवळला मिळणं मुश्किल आहे कारण इथे तुम्ही SML बघू 160 आणि 88 आलेला आहे SML. ओपन बॉम्बे वेटरनरी कॉलेजमध्ये 35 आला. बॉम्बे वेटनरी कॉलेज. हां 80 सर, बोथ साठी. आवाज नाही येते मला. सर बॉईज साठी SC कॅटेगरी. SC बॉईज बॉम्बे. बरोबर? यस सर. SC साठी 809 स्टेट कोट्याला 809. SML सांगतोय मी 809 आणि रिजनला 1944 SML. थँक्यू सर. ओके. हॅलो सर, मुंबईसाठी स्टेटमध्ये किती होतं ओपनसाठी? कशाला मुंबईसाठी स्टेट मध्ये ओपन स्टेट मध्ये ना 146. हॅलो सर. हॅलो सर, बी डिव्हिजन साठी किती आहे SML? रिजन साठी लास्ट इयर कॅटेगरी OBC कॅटेगरी बी डिव्हिजन साठी SML काय रिजन कोर्टाला? 113 ओके सर. आणि 122 मुलींसाठी. ओके. सर रिजन सी फॉर विजय कॅटेगरी. रिजन सी विजय कॅटेगरी साठी 1034 कारण ती वुमन म्हणजे गर्ल्सला सीट होती फक्त आणि बॉईजला सीट फक्त स्टेट राऊंडला होती. विजय कॅटेगरीला तिचे 394 रँकला होती SML. पण याच्यावर काही डिपेंड नाही करणार कारण SML यावर्षी चेंज झालेले आहेत, मार्क्स पण चेंज झालेले आहेत. याचा एवढा फरक नाही पडणार, बट तुम्ही एक अंदाजा लावू शकता याच्यावर. हॅलो सर, बॉम्बे वेटनरी कॉलेज गर्ल्स OBC साठी आणि ॲग्रिकल्चर मध्ये रिजन. OBC बॉम्बे रिजन. ओके. OBC बॉम्बे मध्ये रिजन मध्ये गर्ल्सला होते 1651 म्हणजे 1651 आणि स्टेट साठी 122.
गर्ल्सचं सांगतो मी. आणि ॲग्रिकल्चरचं सांगतो. मुंबईसाठी ॲग्रिकल्चरला मागच्या वर्षी सीट आहे की नाही मला एकदा चेक करू द्या फक्त. ओबीसीला मुंबईला सीट नव्हती ॲग्रिकल्चरसाठी. ओके. आणि एक मिनिट आता तर जनरल स्टेटला नाही होती. जनरलसाठी आहे ना? ओबीसी साठी मुंबईला ॲग्रिकल्चर सीट होती पण ती रिजन कोट्यामध्ये होती. रिजन कोट्यामध्ये जी सीट होती त्याचा कट ऑफ गेलेला आहे 1753. ओके. तर आणि जनरल ऍग्रीकल्चर फॉर बॉम्बे. काय काय जनरल ऍग्रीकल्चर फॉर बॉम्बे. जनरल ॲग्रिकल्चर बॉम्बे. ओके. रिजन साठी 1487 गर्ल्स. सॉरी, ओपन ॲग्रिकल्चर बॉम्बे मार्क्स होते 397. SML होता 1487. ॲग्रिकल्चरचं कोणी पण घेऊ शकतं, ज्याला मार्क्स असेल त्याला देतो. नाही गर्ल्ससाठी बहुत त्याच्या ह्याला रिजर्वेशन असते काय परत त्याला? ॲग्रिकल्चर नसते गर्ल्स बॉईज. तिथे कोण दोन्ही पण घेऊ शकतात. सर रीजन ए ओबीसी गर्ल्स. रीजन ए ओबीसी गर्ल. स्टेट मेरिट लिस्ट रीजन ना, रीजन साठी 275 558 मार्क्स होते. SML होता 275. रीजन ए नागपूर वेटनरी कॉलेज ओबीसी कॅटेगरी गर्ल्स 275 SML मार्क्स 558. आणि स्टेटसाठी 572 मार्क्स होते, 200 रँक होती SML. गर्ल्ससाठी सांगितलं मी. बोथसाठी सांगू. बोथसाठी आहे 247 SML आणि रीजनसाठी 235. ओके. नेक्स्ट आता कोणतरी विचारलं मला जस्ट कमेंटमध्ये. रीजन डी ST कॅटेगरी. ओके. ST कॅटेगरीसाठी रीजन डीला आलेला कट ऑफ आहे 1831. आय गेस गर्ल आहे. गर्ल्ससाठी मी बोथ सांगतो. ST कॅटेगरीसाठी डी रिजनचं 1789 अँड रीजनसाठी होतं 1831. ST कॅटेगरी 350-355 असं मार्क्सची रेंज होती. रीजन ए ओबीसी कॅटेगरी. रीजन ए ओबीसी कॅटेगरी गर्ल्स आय गेस सांगितलं ना मी आत्ताच. ओके. नेक्स्ट आहे रीजन ए ओबीसी कॅटेगरी. रीजन ए ओबीसी ऑलरेडी डन. रीजन सी ॲग्रिकल्चर बोथ. ॲग्रिकल्चर ओबीसी रीजन सी. ओके. रीजन सी ॲग्रिकल्चर. कॅटेगरी कोणती? रीजन सी ॲग्रिकल्चर ओबीसी ना. ओके. ओबीसीला सीट नाही आहे मागच्या वर्षी ॲग्रिकल्चरला शिरवळ कॉलेजला. ओके. अजून काही डाऊट तुमचे काउन्सिलिंग रिलेटेड? रूल्स तर कळाले ना तुम्हाला? सर रीजन बी SC-BC कॅटेगरी बद्दल काय आहे? काय रीजन बी मुंबई SC-BC कॅटेगरी साठी काय आहे? रीजन बी SC-BC कॅटेगरी गर्ल्स. हो सर. गर्ल्ससाठी SML होता 566. मार्क्स होते 516 स्टेट कोट्यासाठी. रीजन कोट्यासाठी 2064 आणि मार्क्स होते 318 गर्ल्स SC-BC. ओके. रीजन ए ओबीसी गर्ल ॲग्रिकल्चर 300 वर आहे. ओके. हॅलो सर. हां सर रीजन डी मध्ये SC-BC कॅटेगरी
रिजन डी मध्ये ACBC कॅटेगरी 571 उदगीर कॉलेजला होतं आणि 541 मार्क्स आहे, 371 रँक आहे ACBC कॅटेगरीसाठी उदगीर कॉलेजला. आणि 551 रिजनमध्ये 551 मार्क्स होते, 314 SML होता. परभणी कॉलेजला ACBCसाठी परभणी कॉलेजला ACBCसाठी 312 SML 551 मार्क होते. आणि रिजनमध्ये परभणीचा कट ऑफ आलेला 329 SML होता आणि 549 मार्क्स होते. हॅलो सर. हां, रिजन बी OBC ॲग्रिकल्चर गर्ल्ससाठी मार्क्स किती होते? रिजन बी OBC ॲग्रिकल्चर 360. ओके सर रिजन डी SC कॅटेगरी. रिजन डी झालं ना आपलं डिस्कस. SC कॅटेगरी ओके. बोथ साईड एससीचं राहिलं वाटतं आपलं ना. 493 मार्क्स होते, 747 SML होता. आणि रिजनसाठी 657 SML आणि 505 मार्क्स. हॅलो सर, SML व्यतिरिक्त एक प्रश्न होता की जे मुलं आता रिटेन आणि जॉईन करताय वेटरनरीचे ऍडमिशन, तर त्यांचे समजा तिकडे मेडिकलला नंबर लागले BHMS BMS ला, ते सोडण्याचं प्रमाण तुमच्या अनुभवाप्रमाणे दरवर्षी साधारण किती टक्के असतं? सगळ्या सीट्स जवळपास स्टेट राऊंडला भरपूर सीट्स वॅकंट होतात. जरी प्रमाण असं म्हटलं ना तरी पण एक 10-12 सीट्स तर आरामशीर राहतात दरवर्षी प्रमाणे. प्रति कॉलेजला तिकडे जाणाऱ्या मुलांची संख्या ना? नाही, प्रति कॉलेज नाही, पूर्ण कॉलेज मिळून म्हणते 2-3 मुलं तर आरामशीर सोडतात. त्या सीट सगळ्या स्पेशल राऊंडला येतात आणि म्हणजे मॉपअप राऊंडला लास्टला स्पेशल राऊंड लास्ट राऊंडपर्यंत सगळ्यांनी काउन्सिलिंग करायची. मी ऑलरेडी पहिल्यांदाच सांगितलं आहे तुम्हाला. लास्ट राऊंडमध्ये भरपूर साऱ्या मुलांना वेटिंग लिस्टला भेटलेलं मी बघितलं आहे आणि भेटलेलं पण आहे. त्याच्यामुळे लास्टपर्यंत तुम्हाला काउन्सिलिंग लास्ट स्पेशल राऊंडपर्यंत करायचं आहे. आता SML तर मी सांगितलं आहे तुम्हाला. म्हणजे प्रमाण जर असं म्हटलं ना की प्रत्येक कॉलेजला तरी 3 ते 4 मुलं धरून चाला की ते कॉलेज सोडतातच, कारण त्यांना BMS मिळते. ओके सर. हॅलो सर. हां, रिजन ए OBC गर्ल, मी आता ते तुमच्या ते 200 रँकवर मग कॉलेज मिळू शकतो का 2 मधनं सुद्धा पण ह्या वर्षी? कळालं नाही मला, आवाज थोडासा कमी येतोय. रिजन ए OBC कॅटेगरी गर्ल म्हटलं 306 रँक आहे रिजनल. तर 2 मधनं एखादं कॉलेज मिळायचे म्हणजे चान्सेस आहेत का म्हटलं ह्या वर्षी? रिजन ए ना? रिजन ए ओके. एक मिनिट. रिजन ए 306 SML आहे. रिजनल रँक आहे. रिजनल रँक आहे ना? रिजनल रँक मध्ये मिळण्याचे चान्सेस आहेत गर्ल्समध्ये ना? SC ना? नाही OBC ओके. OBC मध्ये मिळण्याचे चान्सेस असतील, कारण कसं आहे ओमनचा मागच्या वर्षी 275ला क्लोज झालेलं SML ला. म्हणजे 2 मधनं कोणता आपण एक मिळू शकतो ना? मिळू शकतो, चान्सेस आहेत. पण आता ते डिपेंड करते वरती किती मुलं आहे OBC गर्ल्स वाले. हो. पण मागच्या वर्षीचा मी डाटा सांगतोय त्यानुसार. मागच्या वर्षीच्या डाटामध्ये 275ला मिळालेलं गर्ल्सला रिजनमध्ये. मार्क्स होते 558. अजून काही डाउट्स? हॅलो सर. हां. तर रिजन ए NTC बोथ लास्ट इयरला मार्क्स किती होते? NTCला 565 आणि 536. रिजनला 536 आणि NTC ना? हो. नागपूर कॉलेजला NTCला 565 गर्ल्सला एक सीट होती स्टेटला, मार्क्स होते 565 आणि स्टेटला बोथला एक सीट होती ती 536.
हो ठीक आहे. ओके. चॉईस फिलिंग सगळ्यांचं झालंय ना? जसं एक पोल जस्ट लगेच क्रिएट करतो की म्हणजे कोणी राहिलं असेल तर लगेच सांग. हां 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 येस प्लीज. हॅलो सर. हॅलो. हां बोला सर. हे वेटरनरी कॉलेज संदर्भात आपण आता रिझल्ट सांगितला, स्टेट सांगितला, याशिवाय आणि कुठं करिअरसाठी कुठं म्हणजे जे दुसरे इतर काय ऑप्शन असेल त्याबद्दल जरा माहिती सगळ्या कॉलेजचं मी टाकणार आहे. VCI काउन्सिलिंगचं पण इथेच तुम्हाला मिळणार आहे. काय करायचं विषयाचं जे कट ऑफ जे असतं ना ते मार्क लेवलचं हाय असतं का लो कसं असतं? जास्तच असतात मार्क. हो का? सर अनरिझर्व विद्यार्थी कमी आहे पण अनरिझर्व मध्ये 100 कॅटेगरीचे मुलं येतात का? तसं ऍडमिशन कसं असतं काय? काय हॅलो आवाज तुमचा थोडासा लेट मध्ये आपण बघितलं तर ते अनरिझर्व विद्यार्थी संख्या कमी आहे पण मग त्यामुळे ते अनरिझर्व जागेत अनरिझर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतोय काय? इतर कॅटेगरीने अनरिझर्व म्हणजे काय प्रवेश मिळतो कसं असतो काय? हां ती प्रोसेस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली पण मी एकदा परत रिपीट करतो म्हणजे सगळ्यांना क्लिअर होईल. फर्स्ट अनरिझर्वच्या सीट भरल्या जातात. सीट कशा भरतात मी सांगतो म्हणजे कोणत्याही राऊंडमध्ये. ही कुठे पण मेडिकलच्या काउन्सिलिंगमध्ये पण असंच होतं, वेटनरी कोणतीही काउन्सिलिंग असू दे असंच होतं, कोणताही राऊंड असू दे कोणतीही काउन्सिलिंग असू दे. फर्स्ट ॲज पर द रूल्स गव्हर्नमेंटच्या रूलनुसार कॅटेगरी रिझर्वेशननुसार फर्स्ट अनरिझर्वच्या सीट भरल्या जातात. कोणत्याही सीट असेल अनरिझर्वच्या सगळ्या सीट भरल्या जातात. तुमची कोणतीही कॅटेगरी असेल काय असेल तर काहीच फरक पडत नाही. तुमच्या सगळ्या सीट अनरिझर्वचे भरल्या जातात. तुमचे मार्क्स जास्त असतील समजा कॅटेगरीमध्ये असेल आणि मार्क्स जास्त असतील तर सीट अनरिझर्वचीच मिळते. अनरिझर्वच्या सीट एकदा फुल झाल्या त्यानंतर मग रिझर्वेशनच्या सीट चालू होतात. मग त्या रिझर्वेशनमध्ये कट ऑफनुसार त्या प्रत्येक मुलाला मिळतं. समजा ओबीसी वगैरे त्यांच्यामध्ये मग फक्त मग कॉम्पिटिशन कुठे असतं? ओबीसी कॅटेगरीमध्ये म्हणजे रिजन म्हणजे ज्या कॅटेगरी वाईज हे असतं म्हणजे कॉम्पिटिशन. तर मग ते कॅटेगरी वाईज भरणार. फर्स्ट तुमचं भरतं आहे अनरिझर्वची जागा, त्यानंतर कॅटेगरीच्या जागा भरतात. आणि वेटनरीमध्ये थोडंसं आता एक्स्ट्रा जे आहेत ॲग्रिकल्चर वगैरे तर त्याच्यामध्ये सांगतो मी. पहिल्यांदी अनरिझर्व जागा भरणार, त्यानंतर जे ॲग्रिकल्चर वगैरे असतात त्या जागा भरणार, त्यानंतर तुमच्या याच्या रिझर्वेशनच्या जागा असतात. रिझर्वेशनमध्ये पहिल्यांदा त्या ॲग्रिकल्चर PEP वगैरे त्या जागा भरणार, त्यानंतर मग मेन याच्या जागा चालू होणार कॅटेगरीच्या म्हणजे स्पेशल नॉर्मल ओबीसी जागा असं. पण पहिल्यांदा ओबीसी ॲग्रिकल्चरची भरणार त्यानंतर ओबीसीवाले भरणार असं. ही आहे प्रोसेस म्हणजे सिक्वेन्स. ओके. हॅलो आवाज येतोय ना? हॅलो. ओके. अजून काही डाऊट्स? आणि परवा तर लिस्ट लागणार आहे त्याच्यामुळे किती जरी कॅल्क्युलेशन केले किती जरी ॲनालिसिस केल्यानंतर थोडंफार इकडे तिकडे होतं आहे. बट तुमचं जे आहे SML नुसार त्यानुसारच तुम्हाला सीट मिळणार. मार्क्स SML. आणि हां अनरिझर्वमध्ये जरी तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल समजा सपोज एखादा कॅन्डिडेट OBCमध्ये त्याला मार्क जास्त आहे बट त्याला अनरिझर्वची सीट मिळाली त्याला फी पण रिझर्वेशनचीच भरावी लागते. असं नाही की अनरिझर्वची फी भरावी लागते, कॅटेगरीचीच फी भरावी लागते. फक्त मार्क्स जास्त असल्यामुळे त्याला अनरिझर्वची सीट मिळाली. ओके. अजून काही डाऊट्स? तुम्हाला स्टेटमध्ये जर करायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही रिजन राऊंड तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही डायरेक्ट स्टेटमध्ये जायचं आहे. आणि जर तुम्हाला रिजनचं कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही चॉईस फिलिंग करायची. बट तुम्ही चॉईस फिलिंग केली आणि कॉलेज नाही घेतलं तर तुम्ही म्हणजे काउन्सिलिंगच्या बाहेर होणार. ॲडमिशन घेतलं तरी पण तुम्ही बाहेरच होणार. तुम्हाला पुढचे राऊंड करता येणार नाही. आणि जरी नाही घेतलं तर तुम्ही तसं पण काउन्सिलिंगच्या बाहेर जाणार. फर्स्ट प्रेफरन्स मी सांगितले फर्स्ट प्रेफरन्स रिजन आणि स्टेटचा असणार. स्टेटला पण सेमच प्रोसेस. सर दुसरं
हॅलो सर. हॅलो सर. हा बोला ना. ते वेटरनरी प्रोसिजर कधीपासून चालू राहते? कारण बाकीच्या मेडिकल संदर्भात आता ते एमबीबीएस बीएमएस चालू होणार आहे ना. मग आम्ही वेटरनरी पहिल्या प्राधान्य वेटरसाठी दिलेला आहे. मग हे नाही म्हणलं तर आम्हाला बीएमएस साठी आम्हाला म्हणजे तिकडे आम्हाला हे करावं लागणार आहे. म्हणजे आपण किती दिवस आपण वाट बघू शकतो? कुठल्या तारखेपर्यंत आपण हे करायचं? 19 सप्टेंबर पर्यंत लास्ट राऊंड होईल. कुठल्या ठिकाणी का? 19 सप्टेंबर. हॅलो. हा 19 सप्टेंबर भेटेल होईल का? लास्ट राऊंड. बरं बरं. हा. शावी घेऊन चालला का? अजून काही डाऊट्स असतील तर विचारून द्या. चॉईस फिलिंग सगळ्यांनी केली आहे मला असं वाटतंय. कोणाची राहिली असेल तर मला अपडेट देऊन टाका. सकाळी जर कोणी मला सांगितलं असेल तर. सर व्हेटरनरी प्रायव्हेट कॉलेज संदर्भात आपल्याला काय माहिती आहे का सर? ते जरा शेअर करा. प्रायव्हेट कॉलेजचं ऍडमिशन घेऊ प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन घेऊ नका. नाही, पैसे वाया जातील, स्टुडंटचं करिअर पण जाईल. 40-50 लाख रुपये करण्यात अर्थ नाही. त्या मताचं नाहीये मी की म्हणजे तुम्हाला करायचं असेल तर करू शकता, बट तिथं असं एज्युकेशन नाही. तुम्ही 40 लाख रुपये देताय तर तुम्हाला तेवढं एज्युकेशन पाहिजे ना की तुम्ही एवढे पैसे भरून तुम्ही तिथे करतायत. तर तुम्हाला फक्त एक कागद जर मिळत असेल आणि जेवढं 12वीचं नॉलेज आहे तेवढंच जर त्या मुलाला असेल तर उपयोग नाही त्या गोष्टीचा. त्यापेक्षा मग बीएमएस केलेलं करायला चांगलं. नाही, आम्ही पांडिचेरीला बी फॉर्म भरलेला आहे, त्याचा प्रोसेस मध्ये आम्ही आहे. त्याचं कसं अनुभव आहे तुम्हाला? पांडिचेरीचं तुम्ही भरू शकता ना फॉर्म, त्याचं काही नाही, त्याचं सेपरेटच होतं काउन्सिलिंग. तिथं ऑफलाईन जावं लागतं तुम्हाला तिथे जाऊन. नाही, ते बी ऑनलाईनच फॉर्म भरला आम्ही. फॉर्म ऑनलाईनच भरावा लागतो, राऊंडला जावं लागतं. त्याचं काय फी स्ट्रक्चर काय आपल्याला? फी स्ट्रक्चर वगैरे आहे त्यांचं, शेअर करेल मी. मला व्हॉट्सअप करून द्या, मी तो टाकून देईल तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे. हॅलो सर. हा तर बॉम्बे वेटरनरीला अनरिझर्वला जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे ना, ते अनरिझर्वचं जेव्हा बाकीच्या सगळ्या सीट भरल्या जाणार त्याच वेळेला ते हॉरिझॉन्टलचं पण भरलं जाणार ना? पहिल्यांदा हॉरिझॉन्टलचंच भरलं जातं, अनरिझर्व हॉरिझॉन्टलचं. अनरिझर्व, ओके ओके. त्यानंतर मग अनरिझर्वच्या सीट चालू होणार. पहिल्यांदा कोणाचं म्हणालात तुम्ही? अनरिझर्व हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. अच्छा, ओके ओके. थँक्यू सर. ओके, वेलकम. सर साधारण बीसीआयचं काउन्सिलिंग कधी चालू होणार आहे? त्यांनी ऑलरेडी नोटिफिकेशन दिलंय की चालू होईल म्हणून. या वीक मध्ये चालू होईल. या वीक म्हणजे येणाऱ्या वीक मध्ये. ओके सर, थँक्यू. मी ग्रुपला अपडेट करून देईल बीसीआयचं, त्याचं काळजी करू नका तुम्ही. फक्त ग्रुपला तुम्ही ग्रुपला अपडेट राहा, कारण मीटिंग्स वगैरे मी एखाद्या वेळेस, कारण आता सकाळी सांगणं पॉसिबल नाही आहे, मी दुपारी सांगू शकतो की मीटिंग वगैरे आहे. तो ग्रुपला तुम्ही अपडेट असाल तर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत राहील. आणि रेकॉर्डिंग मी करत राहील. तुम्हाला रेकॉर्डिंग मी यूट्यूब चॅनल टाकेल, बट ती प्रायव्हेट असेल, फक्त तुम्हालाच दिसेल. मी ती ग्रुप रेकॉर्डिंग केली तर तुम्हाला इझी जाईल. म्हणजे जर एखाद्याने मीटिंग अटेंड नाही केली तर काय सांगितलं ते त्याच्यामध्ये कळून जाईल. ओके, चला. बाकी काही डाऊट्स? फी एकदम भरावी लागते काय सर? हो, फी एकदम भरावी लागते. फी पूर्ण भरावी लागते एकाच वेळेस. नाही, आता समजा आपण लिस्ट लावल्यानंतर आपण लगेच ज्या दिवशी तुम्ही ऍडमिशनला जाणार त्या दिवशी तुम्हाला पूर्ण फी भरावी लागते. कॅटेगरी मध्ये असेल तर कॅटेगरीची पूर्ण फी. तुम्ही हॉस्टेलची फी ठेवू शकता की हॉस्टेल आम्ही आल्यानंतर घेऊ, तर तुम्ही हॉस्टेलची फी नंतर भरू शकता. पण तुम्हाला कॉलेजची फी पूर्ण भरावी लागते ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशनला जाल त्यावेळेस. ऑनलाईन नाही, ऑनलाईन क्यूआर कोड दिला जातो तुम्हाला, तुम्ही ऑनलाईन डायरेक्टली करू शकता. तिथे सगळ्या कॉलेजला आहे क्यूआर.
फक्त तुमच्या अकाउंटमधून तेवढे जायला पाहिजे, म्हणजे 40-50 हजार रुपये जर असेल अनरिझर्व कॅटेगरी तर तेवढे सेंड व्हायला पाहिजे. असं काही काहींना लिमिट असते ना आय गेस बँकला, सेव्हिंग अकाउंट्सला. त्याला पर्याय काय असं सर, दोनदा करायचं पेमेंट. कंटिन्यू का डेली किंवा चेक देऊ शकतो का? नाही नाही नाही. हॅलो सर, आता काय कॉलेजेसमध्ये गर्ल्सना फीचं कन्सेशन मिळते, तर इथे मिळणार की नाही मिळणार? वेटनरीमध्ये तर नाही आहे अजून. स्कॉलरशिप मिळते. हो. ज्यावेळेस तुम्ही स्टुडंट ज्यावेळेस ॲडमिट होतील ना कॉलेजला, ज्यांचं ॲडमिशन झाल्यानंतर त्यावेळेस स्कॉलरशिपचं रिलेटेड मी सांगेन कधी कसं असते काय असते. ओके, अजून काही डाऊट असतील तर विचारा, नाही तर मग मीटिंग एंड करूयात. रूल्स फक्त इम्पॉर्टंट होते, रूल्स सांगणं काम होतं. सर जर कोणी ॲनिमल सोबत पॅशनेट नसेल तर वेटनरी जॉईन कराल बस मनी अर्न करण्यासाठी. ओके, एक जस्ट इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. सर जर कोणी ॲनिमल सोबत पॅशनेट नसेल तर वेटनरी जॉईन कराल बस मनी अर्न करण्यासाठी, तर वर्थ इट आहे का? वेटनरी तुम्हाला जर पैशासाठी पाहिजे असेल तर एवढं पण वर्थ इट नाही आहे. जर पैसेच पाहिजे असेल तर, कारण MBBS एवढे पैसे कोणी देत नाही. सपोज इन केस एखाद्या सर्जरी आहे, समज एखादी कोंबडी आहे त्याची सर्जरी करायची, हार्ट सर्जरी करायची. सो कोंबडी आहे 200 रुपयाची, तुम्ही सर्जरी करतायत 8-9 हजाराची, त्याच्यापेक्षा तो कापून खाल्लेली परवडेल ना त्याला. असं सिच्युएशन आहे वेटनरीमध्ये आत्ता चालू. मी डिप्रेस नाही करत आहे, बट रिअल सिच्युएशन ही आहे की तुम्ही पैसे कमवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये पण भरपूर पैसे आहेत, पण एवढे पैसे पाहिजे, म्हणजे पैसे तुम्हाला पाहिजेच असेल कंटिन्युअस तर तुम्ही तुम्ही नॉर्मल 1-2-3 लाख रुपये महिन्याला कमवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि जे सिटीमध्ये आहेत, समजा मुंबई सिटी आहे किंवा बँगलोर सिटी वगैरे आहे, दिल्ली वगैरे, या सिटीमध्ये पैसा खूप आहे वेटनरी सायन्समध्ये. तुम्ही आणि पॅशनेट जर नसाल ॲनिमलसोबत आणि तुम्ही ॲनिमलची ट्रीटमेंट कशी करणार, तो पण एक प्रश्न आहे. त्यामुळे पॅशन अँड मनी दोन्ही सोबत असायला पाहिजे. विदाऊट पॅशन आणि मनी, भरपूर सारे स्टुडंट म्हणतात मी पॅशनेट आहे, मला मनी नाही मिळाला तरी चालेल, तर ते पण पॉसिबल नाही. दोन्ही पाहिजे असं माझं मत आहे. आणि वेटनरीची जी सिच्युएशन आहे ती मी फक्त जस्ट एक्सप्लेन केली. ओके, अजून काय असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. मीटिंग एंड करूयात. ओके, थँक्यू एव्हरीवन. नेक्स्ट मीटिंगला. थँक्यू सर. एक्सक्यूज मी सर. हां येस सर. ए रिजनचं SML काय होतं? SCचं SC कॅटेगरी, SML फॉर SC कॅटेगरी नागपूर रिजन 941 फॉर स्टेट कोटा, गर्ल्ससाठी 559 स्टेट कोटा, रिजन कोटा गर्ल्स 797 फॉर बोथ SC कॅटेगरी 667. ओके सर. मार्क्स जस्ट मी रिपीट करतो पुन्हा. नागपूर वेटनरी कॉलेजसाठी 30%, स्टेट कोटासाठी 468 मार्क्स, बोथसाठी सांगतो आहे मी. 468 मार्क्स, 941 रँक मीन्स SML. गर्ल्ससाठी 517 मार्क्स, 559 SML स्टेट कोटाचं सांगतो आहे. त्यानंतर आता रिजन कोटासाठी 503 मार्क्स, बोथसाठी 667 SML. 70% रिजनसाठी वुमन्स म्हणजे गर्ल्ससाठी 486 मार्क्स, 797 SML. ओके ओके सर. हां ठीक आहे. चलो, थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सर. ओके सर, बाय बाय. मीटिंग एंड करतो आहे मी.